आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। विलास लांडे खासदारकी लढण्यासाठी इच्छुक आहेत। दादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार विलास लांडे यांनी पुनरुच्चार केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीचा पाढा वाचत ते निष्क्रिय खासदार असल्याचं म्हटलंय। त्याच शिरूर लोकसभेसाठी आता त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचं म्हणत तो मी जिंकून आणणारच असा विश्वासही व्यक्त केला। हा तगडा उमेदवार भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आहेत का याची चर्चा सुरू झाली असून अजित दादांनी संधी दिली तर खासदारकी लढणार असल्याचं विलास लांडे यांनी म्हटलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अजितदादांनी जे सांगितलं की राष्ट्रवादीचाच खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि 100% त्यांचा शब्द त्या ठिकाणी खरा करणारे आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। त्यामुळे ती अडचण काही येणार नाही आणि त्यामध्ये सुद्धा कारण शेवटी इच्छुकामध्ये अनेक जण असतील, पण मी सुद्धा 2009 सालापासून तर आजपर्यंत इच्छुक त्या ह्याच्यामध्ये आहे। त्यामुळं मी सुद्धा दादांशी चर्चा करून त्या ठिकाणी आपल्याला मला निवडणूक लढवायची त्या बाबतीमध्ये मी त्यांची चर्चा करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।